तर नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महाराष्ट्र सरकारची तसेच केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर आज आपण शौचालय अनुदान योजना या महत्त्वपूर्ण योजनेअंतर्गत माहिती पाहणार आहोत. या योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी तुम्हाला आता 12,000 रुपयापर्यंतचं अर्थसहाय्य इथे दिलं जाणार आहे, जे की स्वच्छ भारत मिशन या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे. तर जे काही शौचालय अनुदान योजना या योजनेसाठी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला इथे करायचा आहे. तर त्याचबद्दलची ए टू झेड प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेमकं जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, 12,000 रुपये आर्थिक लाभ मिळवायचा असेल, तर तुम्हाला या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, डॉक्युमेंट काय काय लागतील, या योजनेची उद्दिष्टे वैशिष्ट्ये अशा प्रकारची संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर सर्वात अगोदर या योजनेची थोडीफार माहिती जाणूया. देशात स्वच्छता निर्माण व्हावी यासाठी केंद्र सरकार विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असते. त्या योजनांपैकी एक योजना जिचे नाव आहे स्वच्छ भारत मिशन योजना. या योजनेअंतर्गत विविध योजना राबविल्या जातात. त्यापैकी शौचालय अनुदान योजना ही एक योजना आहे. राज्यात आज सुद्धा बहुतांश कुटुंबे हे दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत असतात. त्यामुळे ते आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी असमर्थ असतात. आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळेच ग्रामीण भागातील कुटुंब वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी असमर्थ असतात. त्यामुळे ते उघड्यावर शौचालय बसतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी, रोगराई पसरते व आजारास विविध व्यक्ती बळी पडतात. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने महत्त्वाची योजना सुरू केली आहे. तर या योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी 12,000 रुपयापर्यंत अर्थसहाय्य देण्यात येते. तसेच देण्यात येणारी अनुदान राशी 2 टप्प्यात देण्यात येते. शौचालय अनुदान योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या विद्यमाने राबविण्यास येत आहे. केंद्र सरकारचा 75% म्हणजेच 90,000 रुपये आणि राज्य शासनाचा 25% म्हणजेच 3,000 रुपये वाटा इथे दिलेला आहे. म्हणजे अर्धे पैसे आपलं 75% केंद्र सरकारकडून आणि 25% राज्य सरकारकडून इथे अनुदान दिलं जातं. यामध्ये 2 टप्प्यामध्ये प्रत्येक व्यक्तींना या योजनेअंतर्गत अनुदान इथे दिले जातं. यानंतरचं या योजनेचे काय महत्त्वाचे उद्दिष्टे इथे दिलेले आहेत. तर उद्दिष्टे काय आहेत? शौचालय अनुदान योजना महाराष्ट्राच्या सहाय्याने राज्य स्वच्छता निर्माण करण्यासाठी मुख्य उद्देश असणार आहे. ग्रामीण भागात ज्या कुटुंबाजवळ स्वतःचे वैयक्तिक शौचालय नाही अशा कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात तिथे करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे. यानंतर शौचालय अनुदान योजना महाराष्ट्राचे वैशिष्ट्य इथे दिलेले आहे. तर वैशिष्ट्य काय आहे? ग्रामीण भागातील जी कुटुंबे शौचालय बांधण्यास इच्छुक आहेत अशा कुटुंबांना या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य लाभ इथे दिला जातो. या योजनेअंतर्गत 2 टप्प्यात अनुदान इथे प्रोव्हाइड केलं जातं. या योजनेअंतर्गत अर्ज करून सर्व जाती धर्माचे व्यक्ती या योजनेअंतर्गत लाभ इथे घेऊ शकतात. अशा प्रकारचे विविध वैशिष्ट्य या योजनेत इथे दिलेले आहे. यानंतर या योजनेचे काही फायदे पण इथे दिलेले आहेत. फायदे जसे की तुम्हाला माहिती आहे, या योजनेअंतर्गत 12,000 रुपये तुम्हाला आर्थिक सहाय्यता इथे पुरविली जाते. या योजनेच्या सहाय्याने गावात रोगराई इथे होणार नाही. या योजनेच्या सहाय्याने ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना स्वतःचा वैयक्तिक शौचालय बांधण्यास मदत होईल. या योजनेच्या सहाय्याने ग्रामीण भागातील नागरिकांना खुल्यावर शौचास बसण्याची आवश्यकता इथे भासणार नाही. दुर्गंधी पसरणार नाही, आजारापासून मुक्तता होईल. अशा प्रकारचे विविध फायदे या योजनेचे इथे दिलेले आहेत. यानंतर आता या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर यासाठी काही पात्रता दिलेली आहे. तर आवश्यक पात्रता काय आहे? जो काही रहिवासी असणारे अर्जदार असणार आहे तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. ग्रामीण भागातील गरीब कुटुंबे या योजनेसाठी पात्र असू शकतात. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे या योजनेसाठी पात्र असू शकतात. नंतर शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्ती असलेली कुटुंबे या योजनेसाठी पात्र असू शकतात. अशा प्रकारे विविध पात्रता लाभार्थ्यांची पात्रता इथे दिलेली आहे. यानंतर आता या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर नेमकं अर्ज कोठे आणि कशा प्रकारे करायचं आहे त्याची पण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर त्यासाठी तुम्हाला यानंतरचा महत्त्वाचा टॉपिक म्हणजे या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर यासाठी काही आवश्यक कागदपत्रे लागतात. तर ती कोणती? यासाठी तुमचं आधार कार्ड, BPL रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, मोबाईल क्रमांक, मेल ID, पासपोर्ट साईज फोटो, बँक खात्याचा तपशील अशा प्रकारचे विविध डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागतात. ही संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. सर्वांना क्वेश्चन पडला असेल नेमकं आता या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा, तर ऑनलाईन प्रोसेस ही खूप सोपी दिलेली आहे. त्यासाठी फक्त तुम्हाला या दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर इथे जायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे ऑनलाईन वेबसाईट आहे sbm.gov.in स्वच्छ भारत मिशन ग्रामीण फेज 2. तर अशा प्रकारे ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करून तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे. तर फॉर्म फिलअप करण्या अगोदर तुम्हाला इथे तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. तर यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, तुमचं संपूर्ण नाव, तुमचं इथे जेंडर मेल फिमेल, इथे तुमचा संपूर्ण ॲड्रेस, नंतर इथे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य, नंतर इथे तुम्हाला तुमचा दिलेला कॅप्चर कोड एंटर करून
सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काय मोबाईल नंबर एंटर केला असेल त्याच्यावर OTP जाईल. तो OTP तुम्हाला इथे व्हेरीफाय करून तुमचं रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे कन्फर्म करायचं आहे, सक्सेसफुल करायचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर इथे तुम्हाला लॉग इनवर क्लिक करून इथे तुम्हाला आता तुमचं अकाउंट लॉग इन करायचं आहे. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे तुमचं लॉग इन डॅशबोर्ड इथे दाखवलं जाईल. तर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. रजिस्ट्रेशन करते वेळी जो काय मोबाईल नंबर एंटर केला असेल तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथे एंटर करून गेट OTPवर क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे एंटर करून दिलेला कॅप्चर कोड एंटर करायचा आणि साइन इनवर क्लिक करायचं आहे. साइन इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं अकाउंट अशा प्रकारे लॉग इन झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल. इथे तुमचं नाव वगैरे मोबाईल नंबर अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दाखवलं जाईल. आता इथे आल्यानंतर इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर बेनिफिशरी कोणते व्यक्ती या योजनेअंतर्गत पात्र असू शकतात त्याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सर्वात अगोदर सांगितलं, ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे, जे SC ST हाऊस होल्ड आहेत, फिजिकली डिसेबल आहेत म्हणजेच अपंग आहेत, असे संपूर्ण व्यक्ती या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकतो. चला तर आता ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म कशा प्रकारे फिल करायचा, तर यात तुम्हाला न्यू ऍप्लिकेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन ऍप्लिकेशन फॉर्म ओपन झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल. तर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे ऍप्लिकेशन फॉर्म ओपन झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल. तर यामध्ये आता संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे. तर सर्वात अगोदर आपलं स्टेट महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा. नंतर इथे आपलं डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा सिलेक्ट करा. नंतर इथे तुमचा तालुका सिलेक्ट करा, जो काही तालुका असेल तुमचा. नंतर इथे तुमची पंचायत समिती सिलेक्ट करा, म्हणजेच तुमचं गाव सिलेक्ट करा. तुमचं जे काय गाव असेल तुमच्या गावाचं नाव ते तुम्हाला इथे अगदी काळजीपूर्वक सिलेक्ट करायचं आहे. नंतर इथे तुमचे विलेज तुमच्या गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे. नंतर हॅबिटेशन नेम म्हणजेच तुमचं जे काही नगर आहे, पवन नगर, आता तुम्ही जे काय गाव सिलेक्ट केला असाल त्यामध्ये जे काही नगर असतील, कृष्णानगर, पवन नगर, रांजणगाव नगर, जे काय असेल ते तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर आता सेक्शन B टॉयलेट ओनर्स पर्टिक्युलर हे ऑप्शन, आता हा ऑप्शन तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे. तर इथे नेम ऑफ द ॲप्लिकंट ॲज पर आधार कार्ड, आता इथे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव एंटर करायचं आहे जसं की तुमचं आधार कार्डवर नाव आहे तसं. नंतर इथे तुमचा आधार कार्ड नंबर, नंतर आय एम गिव्हिंग माय कन्सेप्ट याच्यावर तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. व्हेरीफाय आधार कार्ड यावर तुम्हाला क्लिक करून तुमचं आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे व्हेरीफाय करायचा आहे. इथे तुमच्या वडिलांचं नाव, इथे तुमचं जेंडर मेल फिमेल, इथे तुम्हाला तुमची कॅटेगरी APL BPL. APL हे रेशन कार्ड असतात, APL आणि BPL जे काय तुमच्याकडे रेशन कार्ड असेल पिवळं केशरी ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे. नंतर इथे तुमची सब कॅटेगरी सिलेक्ट करायची, जनरल SC ST जे काय असेल ते. नंतर इथे तुमचं कार्ड टाईप सिलेक्ट करायचं, आधार कार्ड ऑटोमॅटिकली दिसेल. आधार कार्ड नंबर हा ऑटोमॅटिकली आलेला जाईल जेव्हा तुम्ही आधार कार्ड व्हेरीफाय करशाल. इथे तुमचा चालू मोबाईल क्रमांक, चालू मेल ID, अगदी ॲक्युरेट ॲड्रेस ही संपूर्ण माहिती अगदी काळजीपूर्वक एंटर करायची. नंतर सेक्शन C मध्ये बँक डिटेल तुम्हाला इथे एंटर करायचे आहे. आता जे काही लाभ भेटणार आहे 12,000 रुपयाचा तो तुमच्या डायरेक्ट अकाउंटवर ट्रान्सफर केला जातो DBTद्वारे. त्यासाठी तुमचं बँक अकाउंट देणे आवश्यक आहे. तर इथे तुमचा IFSC कोड एंटर करून IFSC कोड नो यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याबद्दलचं नाव वगैरे ब्रांचची संपूर्ण डिटेल ऑटोमॅटिकली फिलअप जाईल. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक दाखवतो. मी SBI बँकेचा जो काय IFSC कोड आहे तो इथे एंटर करतो. एंटर केल्यानंतर नो युअर IFSC कोड यावर क्लिक केलं. यावर क्लिक केलं की लगेच तुमची डिटेल ही संपूर्ण ऑटोमॅटिकली आलेली तुम्हाला इथे दिसून जाईल. आता इथे तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर, कन्फर्म अकाउंट नंबर एंटर करायचा आहे. दोन्ही ठिकाणी अगदी ॲक्युरेट तुमचा कन्फर्म अकाउंट नंबर एंटर करायचा आहे. नंतर इथे तुमच्या अकाउंटचं जे काही फर्स्ट पेज असतं ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. चूज फाईलवर क्लिक करून ते PDF तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर इथे ओपनवर क्लिक करायचं आहे. ही संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर अप्लाय यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अप्लाय या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल. आता जो काही तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेला आहे त्याचं जर तुम्हाला स्टेटस पाहायचं असेल तर इथे तुम्हाला व्ह्यू ॲप्लिकेशन यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता तुम्ही अर्ज केलेल्याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भेटून जाईल. तर आज दिनांक 21 एप्रिल 2024 आहे. वेळ पाहू शकता 5:17. आता 5:19 झाले. तर आता आपण ॲप्लिकेशन केलेलं आहे तर याचं स्टेटस पाहण्यासाठी इथे तुम्हाला फक्त ट्रॅक स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केला असेल त्याची संपूर्ण स्टेटस तुम्ही इथे चेक करू शकता. आता सध्या ॲप्लिकेशन फॉर्म रिसिव्ह झाल्यानंतर सिक्युरिटी डन होईल, नंतर अलोकेशन होईल, नंतर जिओ टॅगिंग होईल. अशा प्रकारचं संपूर्ण ही स्टेप कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला जे काही लाभ असेल या योजनेअंतर्गतचा तो तुमच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने भेटून जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून तुमच्या स्वच्छ भारत मिशन या मिशन अंतर्गत जे काही शौचालय अनुदान आहे ते अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आणि 12,000 रुपयाचा आर्थिक लाभ इथे मिळू शकता. मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.